अभिनवमध्ये आंतरराष्ट्रीय योग डे उत्साहात साजरा। मानसिक एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे, राजीव जगताप यांचे प्रतिपादन। आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्व प्राथमिक विभागापासून ज्युनियर कॉलेजपर्यंतच्या जवळजवळ 2590 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगा डे उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप म्हणाले की शरीराला सुदृढ बनवण्यासाठी योगासनं आणि प्राणायाम आवश्यक आहे। तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांवरील रोग प्रतिबंधक लस आहे। जगातील सर्वात तरुण संख्या असलेला भारत देश निरोगी होण्यासाठी आणि आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ योगा अभ्यासासाठी देण्याची गरज व्यक्त केली। योगा डे साजरा करताना ऋग्वेद कोंडे आणि समीक्षा प्रसाद म्हणाले की आम्ही अभिनवचे सर्व विद्यार्थी दैनंदिन जीवनात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग प्रात्यक्षिके करू अशी भावना व्यक्त केली। आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे। आज आमच्यासारख्या तरुणांना योगा दिनानिमित्त केलेले मार्गदर्शन आणि जीवनातील योगाचे महत्त्व पटल्यामुळे बिघडलेले संतुलन सावरून सक्षम व्यक्तिमत्व बनण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळाल्याची भावना एनएसएस विद्यार्थ्यांनी केली। कार्यक्रमाचे आयोजन सर्व क्रीडा शिक्षकांच्या आणि इतर शिक्षकांच्या साहाय्याने केले। अष्टांग आयुर्वेदच्या नूतन कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्यांनी लाईव्ह विविध योग प्रात्यक्षिक आणि झुंबा या संबंधी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुकरण केले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा आदी उपस्थित होते। आज 21 जून योगा डे। दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण याही वर्षी योगा डे सगळ्या शाळांनी साजरा केला। याच्यामध्ये प्री प्रायमरी, प्रायमरी, सेकंडरी त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजच्या मुलांनी देखील सहभाग घेतला। आपल्या कुलकर्णी मॅडम, नूतन कुलकर्णी यांची सगळी टीम ही या योगा डेसाठी खास आलेली होती आणि त्यांनी मुलांकडून योगा करवून घेतला। योगाचं महत्त्व हे सगळ्या आता जगामध्ये माहीत झालेलं आहे आणि आपणही त्याच्यामध्ये कुठेही मागे राहता कामा नये। जर मुलांनी योगा केला तर त्यांच्यापासून अनेक आजार दूर राहतील आणि याच्यासाठी कुठलाही खर्च नाही आहे। आपल्याला स्वतःसाठी एक तासभर वेळ द्यायचा आहे आणि दॅट इज इनफ। त्यासाठी तुम्हाला कुठल्या गोळ्या घ्यायच्या नाहीत, कुठली औषधे घ्यायची नाहीत किंवा कुठली महागडी टॉनिका घ्यायची नाहीत, काहीही घ्यायचं नाही। फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि स्वतः योगा केला पाहिजे। या आजच्या योगा डेच्या निमित्ताने मुलांमध्ये ही जी सवय आहे ती वाढीला लागेल योगा करण्याची आणि त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाईल अशी ईश्वरचरणी अपेक्षा करतो, प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी ऋग्वेद रवींद्र कोंडे, मी अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे। मी इयत्ता 9वी CBSE मधून आहे। अभिनव शाळेचे योगा दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम ते करतात दरवर्षी, त्याच्यामुळे आमची सर्व गुण संपन्न आम्ही बनत चाललो। आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमांमधनं वेगवेगळा एक्सपिरियन्स भेटतो, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं। हे अशा उपक्रमांमुळे आम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकतो आणि आजच्या योगा दिनाबद्दल मला अतिशय छान वाटलं की वेगवेगळे योगा सर आले, आम्हाला वेगवेगळे आसनं शिकवले आणि आम्हाला योगा कसा करायचा हे शिकवलं। धन्यवाद। My name is Samiksha Prasad and I am from Abhinav School. Our school has organized today the Yoga Day and it was very nice. It increases the flexibility of our body and increases blood circulation and also digests the food. So it is, our school is so lucky to have this beautiful activity in our school and the teachers are so nice to teach and the yoga was so funny and nice. आज जे अभिनव स्कूलमध्ये जे मी योगा घेतला त्याच्यामध्ये मुलांसाठी इतकं महत्त्वाचं आहे की अभ्यासात लक्ष लागलं पाहिजे। प्राणायाम घेतल्यानं जे काय आपण वाचतो, जे काय लक्षात ठेवण्याची फार गरज आहे आणि आजकाल मोबाईलचा वापर खूप चाललेला आहे मुलांसाठी, तर मग ते खूप घातक आहे। आज काल एक
तास अर्धा तास का विना आज मुलांसाठी पेरेंट्सनी खूप लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीतरी केली पाहिजे मुलांसाठी. आणि आज मी आसनं भुजंगासन घेतलं जे कमरेसाठी, डायबिटीजसाठी पण घेतलं. आजकाल 10-20 वयाच्या मुलांना आजकाल डायबिटीज, हार्ट अटॅक. मी हलके फुलके प्राणायाम पण घेतले, अनुलोम विलोम, भुजंगासन, सूर्यनमस्कारचे 2 प्रकार, 5 अंकी, 10 अंकी, 12 अंकी वगैरे, आणि 2 एरोबिक्स म्हणजे थोडंसं हास्यमुद्रे पण गरज आहे. हसत हसत सर्वांनी राहावं म्हणून शेवटच्या हास्यमुद्रेमध्ये दी एंड केला. आज इथे अभिनव स्कूलमध्ये आपण इंटरनॅशनल योग दिनानिमित्त एक प्रोग्राम योगाचा अरेंज केला आहे. आणि हा प्रोग्राम नूतन योग वर्ग किंवा स्मार्ट फिटनेस क्लब या संस्थेने अरेंज केला आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे योगासने, योगाचं महत्त्व आणि योग दररोज केल्यामुळे काय फायदे होतात याचं सगळं वृत्तांत या संस्थेतर्फे या स्कूलला देण्यात आलेला आहे. Yeah.